सर्वात प्रथम तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतवासियांना शुभकामना शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने प्रेरित होऊन आपलं राष्ट्र आपण पुढे नेलं पाहिजे या पद्धतीची मनोकामना व्यक्त करतो। महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही करत असतो आणि आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे की आज शिवशस्त्र शौर्य गाथा मराठा आणि समकालीन काळातील वापरली गेलेली शस्त्र, त्याच्या प्रतिकृती आणि त्याच्याबद्दलची माहिती आणि चित्रफित ही एका ऑन व्हील ज्याला आपण म्हणतो वाहनावर त्याची सर्व व्यवस्था करून राज्यभरातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रयत्नपूर्वक तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करून तिथल्या शाळांमध्ये या प्रेरणेची कथा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी हा उपक्रम आजपासून आम्ही सुरू केला आहे। त्याचं उद्घाटन आजपासून झालेलं आहे। काही संजय राऊतांना माझा प्रश्न आहे की जे लोक या प्रकरणामध्ये न्यायालयात गेली, या स्मारकाच्या सर्व परवानग्यांच्या बाबतीतली कार्यवाही पूर्ण केल्यानंतर न्यायालयात जाऊन खोडा आणला, ती लोक कोण आहेत? संजय राऊत यांनी सांगावं। त्यांचा हेतू काय, त्यांची मनीषा काय? आणि जी लोक न्यायालयाच्या आड जाऊन खोडा आणू पाहतात त्यांच्याशी संजय राऊत तुमचा काही संबंध आहे का? तुमच्या भेटीगाठी आहेत का? याचा खुलासा त्यांनी करावा। आणि म्हणून या न्यायालयीन प्रक्रियेतून लवकरच आपली सुटका होऊन आपलं हे आंतरराष्ट्रीय स्मारक त्याचं काम प्रत्यक्षात सुरू होईल हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलेलं आहे। ज्या प्रकारे चंद्रपूरमध्ये झाला अगदी तशाच प्रकारे भिवंडीमध्ये उलट पाहायला मिळते, कारण भाजप पक्षाचा एक गट फुटून काँग्रेस सोबत जातोय आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महापौर उपमहापौर बसवत आहे। मला संपूर्ण या प्रकरणाची माहिती नाही, पण मी एवढं सांगेन, जो फुटून जातो तो भाजपवाला नाही, जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि म्हणून नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही, तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन। कारवाई होणार मला यातली पूर्ण कल्पना नाही, पण भारतीय जनता पक्षाचे निर्णय सर्व सहमतीने होतात, सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून होते। व्यक्तिगत लाभ आणि लोभ याला महत्त्व नाही, पक्ष, नागरिक, शहर याची प्राथमिकता आम्ही विचारात घेऊन निर्णय करतो। पण आपल्या पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षातून ते निवडून आलेले आहेत, तर अशावर कारवाई पक्षाकडनं केली जाणार? प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील। बरं, राज्यसभेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना उमेदवारी देण्यासंदर्भात मतमतांतर पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे पाठिंबा देत आहेत, काँग्रेसचा एक गट असं म्हणतोय की जर विलीन झाले तर मग काय करायचं? याची पूर्ण माहिती त्या पक्षांची भूमिका समोर आल्यावर घेता येईल। त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात, उमेदवार टाकावेत न टाकावेत, समर्थन द्यावं समर्थन न द्यावं, एकदा गोष्टी समोर येऊ तर द्या। पण एक गोष्ट खरी आहे, जी आज महाराष्ट्राला कळली, आम्ही ती वारंवार सांगत होतो की हे सत्तेसाठी एकत्र आले, स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील। हेच आपण सर्व पक्षांचं बघतोय। महाविकास आघाडीतल्या स्वार्थ ज्या वेळेला होता तेव्हा गळ्यात गळे आणि स्वार्थ स्वतःचा आल्यावर एकमेकाचे गळे पकडणे हा धंदा यांचा सुरू झालाय। त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले याची मला माहीत नाही। त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील। पण मी एवढंच म्हणेन, दी ग्रेट भेट